नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 23 जुलै 2025 रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। जर ही सिरीज तुम्ही डेली करत असाल तर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया मग आजचं सेशन। बघा, पहिला क्वेश्चन काय आहे तुमच्या समोर आहे बघा। जुलै 2025 मध्ये DRI ने कोणत्या कारवायांतर्गत सुमारे 35 कोटी किमतीचे बेकायदेशीर चिनी फटाके जप्त केलेले आहे? DRI म्हणजे नेमकं काय आहे? डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स असा DRI चा फुल फॉर्म आहे। महसूल गुप्तचर संचालनालय असं DRI चं आपण म्हणूया मराठीमध्ये नाव आहे। तर यांनी काय केलेलं आहे तर 35 कोटी रुपयाचे फटाके जे आहे तर ते चिनी फटाके जप्त केलेले आहे। मग ते कोणत्या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आलेले आहे? तर ऑपरेशन फायर ट्रेल अंतर्गत ते जप्त करण्यात आलेले आहे। लक्षात ठेवायचं आहे, मुंबईमध्ये न्हावा शेवा हे बंदर आहे बघा, भारतातलं कंटेनर वाहतूक करणारं सर्वात मोठं बंदर आहे। गुजरातमधील मुंद्रा बंदर आणि कांडला बंदर या ठिकाणी फटाके जे आहे तर ते पकडण्यात आलेले आहे। 7 कंटेनर मध्ये हे फटाके जे आहे तर ते पकडण्यात आलेले आहे। महसूल गुप्तचर संचालनालय जे आहे तर महसूल गुप्तचर संचालनालय ही एक भारताची गुप्तचर संस्था आहे। 4 डिसेंबर 1957 मध्ये स्थापन करण्यात आली होती। नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे। शॉर्टकट मध्ये DRI म्हणून ओळखला तर डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स। बघा मित्रांनो, ऑपरेशनशी संबंधित प्रश्न होता। मग भारताने ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी राबवलं होतं। भूकंपामुळे विध्वंस म्यानमारमध्ये झाला होता तेव्हा भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलं होतं। सुदानमध्ये अशांतता निर्माण झाली होती तेव्हा भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे। युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे। इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भयंकर युद्धादरम्यान भारताने नागरिकांच्या त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केलं आहे। तर इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान कोणतं ऑपरेशन सुरू झालं? अजय। तुर्की आणि सिरियामध्ये जेव्हा भूकंप आला होता तेव्हा पीडित लोकांना मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त सुरू केले आहे। आणि हैती देशामध्ये जेव्हा आपण म्हणूया सिव्हिल वॉर सुरू झाला तर तेव्हा भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती आपण सुरू केलेलं आहे। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन। 2031 पर्यंत कोणता देश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं आयोजन करणार आहे? तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2031 पर्यंत इंग्लंड त्याचं आयोजन करणार आहे। तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप तुम्हाला माहिती आहे त्याचं फायनल जे आहे ते लॉर्ड्स मैदानावर खेळवलं जातं। आतापर्यंत 3 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झालेले आहे। एक न्यूझीलंडने जिंकलेली आहे, एक ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे आणि एक साऊथ आफ्रिकेने जिंकलेली आहे। मग आपण जर बघितलं तर आता 2031 पर्यंत म्हणजे 2027ची, 29ची आणि 31ची जी काही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होईल तर या तिन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जे आहे मित्रांनो तर त्यांचं आयोजन कुठं करण्यात येणार आहे? तर इंग्लंडमध्ये लॉर्ड्समध्ये करण्यात येणार आहे। लक्षात ठेवायचे। पुढे जाऊया चला। तिसरा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने म्हणजे कोणत्या IIT ने मोझॅक नेट विकसित केले आहे, जे मोडी लिपी देवनागरीत डिकोड करण्यासाठी जगातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI साधन आहे? तर बघा मित्रांनो, मोडी लिपी जी आहे तर ती मराठी भाषा पहिले मोडी लिपीत लिहिली जायची। आता ती जर आपण बघितलं तर देवनागरी लिपीत लिहिली जाते। देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषा लिहिली जाते। तर जुने जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही पत्र आहे तर ते तुम्हाला मोस्टली मोडी भाषेमध्ये बघायला मिळतील। तर त्याचं ट्रान्सलेशन AIच्या थ्रू इथं करण्यासाठी मोझॅक नेट नावाचा एक AI जो आहे तो विकसित करण्यात आलेला आहे आणि तो विकसित केलेला आहे मित्रांनो IIT रुरकीने। कोणी विकसित केलेला आहे? IIT रुरकीने। IIT रुरकीने मोडी स्क्रिप्ट नेटवर्क नावाचा मोझॅक नेट नावाचा आपण एक टूल विकसित केलेला आहे। लक्षात ठेवायचं आहे, मोडी लिपीला ही काय करणार आहे तर ट्रान्सलेट करणार आहे देवनागरी लिपीमध्ये। मोडी लिपी ही एक ऐतिहासिक भारतीय लिपी आहे जी प्रामुख्याने मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जात होती। पुढे जाऊया, चौथा प्रश्न। जागतिक आरोग्य संघटनेने जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाला ट्रेकोमा मुक्त घोषित केला आहे? तर ट्रेकोमा हा एक डोळ्याचा आजार आहे। डोळ्याचा आजार आहे जो जीवाणूमुळे होतो। जीवाणू बॅक्टेरियामुळे हा आजार होतो। तर हा जो आजार आहे मित्रांनो ट्रेकोमा, तर ट्रेकोमा मुक्त अलीकडे सेनेगल देशाला घोषित करण्यात आलेला आहे। कोणता देश बनलेला आहे? सेनेगल। आपण जर बघितलं तर सेनेगल हा आफ्रिकेतील 9वा देश बनलेला आहे ट्रेकोमा मुक्त आणि एकूण देशामध्ये जगातील हा 25वा देश बनलेला आहे ट्रेकोमा मुक्त। त्याचबरोबर हा आजार जो आहे तर तो कोणामुळे होतो? तर क्लॅमिडिया
ट्रेकोमॅटिस या जीवाणूमुळे हा आजार होत असतो। डोळ्याचा आजार असतो। बघा मित्रांनो, ट्रेकोमा मुक्त होणारा आफ्रिकेतील पहिला देश आहे गांबिया। पुढे जाऊया, जागतिक आरोग्य संघटना फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO चा। तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फुल फॉर्म आहे। आपण जर बघितलं तर आरोग्यविषयक सर्वात मोठी ही संस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल जागतिक लेवलवरची। 7 एप्रिल 1948 ची स्थापना आहे। जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय झालेलं आहे। टेड्रोस ॲधनॉम घेब्रियस महासंचालक आहे। 194 सदस्य आहे। पुढे जाऊया, 5वा प्रश्न, उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षा वाढवण्यासाठी जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने शक्तिश्री उपक्रम सुरू केला आहे? तर बघा मित्रांनो, ओडिशा राज्याने शक्तिश्री नावाचा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे। आपण जर बघितलं तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शक्तिश्री नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे। या उपक्रमाअंतर्गत जे काही महाविद्यालय कॉलेजेस असणार आहे यामध्ये सुरक्षा सक्षमीकरण कक्षाची स्थापना केली जाणार आहे। याचं जे काही आपण म्हणूया, हा जो कक्ष असेल यामध्ये मोस्टली महिला असतील। सुरक्षा सक्षमीकरण कक्ष जो स्थापन केला जाईल प्रत्येक कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी शक्तिश्री उपक्रमाअंतर्गत, तर त्यामध्ये 5 महिला आपल्याला बघायला मिळतील। त्यांना म्हटलं जाईल शक्ती आपा। तर एवढं लक्षात ठेवा, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी शक्तिश्री उपक्रम ओडिशामध्ये सुरू केला। प्रत्येक कॉलेजमध्ये सुरक्षा सक्षमीकरण कक्षाची स्थापना केली जाईल। यामध्ये 5 महिला असतील, त्यांना शक्ती आपा म्हटलं जाईल। 6वा क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या शहरात पहिली भारतीय खुली ॲथलेटिक्स स्पर्धा 2025 आयोजन करण्यात आलं? तर पाटणामध्ये मित्रांनो इंडियाज ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा जी आहे 2025 तर तिचं आयोजन करण्यात आलं। इंडियन ओपन ॲथलेटिक मीट जी आहे 2025 तर ती पटना बिहार मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। बघा पुढे जाऊया, बघा राज्यसेवा आणि कंबाईन फाउंडेशन बॅच जे आहे तर त्या 25 तारखेला या बॅचेसचे ऍडमिशन आपण बंद करतोय। याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। या बॅचेस जे आहे ते बंद होणार आहे। जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, ऍडमिशन फुल झालेले आहे, जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता। या बॅचेसमध्ये 21,000 PYQ, मराठीचे 5,500 पेक्षा जास्त PYQ, NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज हे सगळं तुम्हाला मिळेल। कंबाईन मध्ये NCERT वगळता तुम्हाला सर्व बॅचेस मिळतील। सोबतच या बॅचेसचा प्री मेन्स इंटरव्ह्यूचा सिलेबस जो आहे तर तो आपण कंप्लीट करत आहोत। त्याचबरोबर अनलिमिटेड व्ह्यूज जे आहे ते आपल्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला बघायला मिळेल। कंबाईनसाठी विजेता बॅच 1 आहे, राज्यसेवा प्रिलिम्ससाठी विजयश्री बॅच 2 आहे। तर फक्त पूर्व परीक्षेची बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही या बॅच जॉईन करू शकता। मल्टिपल व्हॅलिडिटीचा ऑप्शन इथे उपलब्ध असणार आहे। यशोदय बॅच ग्रुप सी च्या मेन्ससाठी आपण सुरू केलेली आहे। त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ ची आपण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे मित्रांनो। ही बॅच देखील तुम्ही जॉईन करू शकता। सब्जेक्ट वाईज देखील आपण बॅच सुरू केलेली आहे। या नोट्स तुम्ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही सेपरेट नोट्स पॅक घेऊ शकता। ही टेस्ट सिरीज तुम्हाला बॅच मध्ये मिळेल राज्यसेवेच्या, किंवा तुम्ही सेपरेट सुद्धा जॉईन करू शकता। अभ्यास मित्राच्या प्रत्येक बॅचवर डिस्काउंट असणार आहे। कसं मिळवायचं तर सर्वप्रथम ऍप डाउनलोड करा। ऍप डाउनलोड केल्यानंतर इथं तुम्हाला कॅटेगरी दिसेल, तिथून बॅच सिलेक्ट करा। बॅचवर क्लिक केलं तर एकदम खाली स्क्रोल करा, सगळ्यात शेवटी ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर। जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करणार तर तिथे सीजे लाईव्ह नावाचा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार। तुम्ही त्यावर अप्लाय करा। ते सीजे लाईव्ह नावाचा कुपन कोड तुम्ही तिथे टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल। बघा पुढे जाऊया, पुढचा आपला 7वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने तेजस LCA मार्क 1 मध्ये वापरण्यासाठी GE404 इंजिनची दुसरी तुकडी भारताला दिली आहे? तर बघा मित्रांनो, GE404 जनरल इलेक्ट्रिक 404 नावाचे इंजिन आहे, ज्याला F404 IN-20 या नावाने देखील ओळखले जातं। तर तेजस LCA तेजस जे विमान आपलं आहे तर त्याचं M मार्क 1A व्हेरियंट आहे। त्याचे वेगवेगळे व्हेरियंट आहे, तेजस मार्क 1, मार्क 1A असे जे काही व्हेरियंट आहे तर त्यासाठी आपण इंजिन जे आहे तर ते भारत बनवत नाही। मग कुठून आपण घेतो तर अमेरिकेकडून आपण ते इंजिन घेतो। अमेरिकेची एक कंपनी आहे जनरल इलेक्ट्रिक, तर त्यांच्याकडून आपण इंजिन घेतो। तर कोणत्या देशाने तेजस LCA मार्क 1A मध्ये वापरण्यात येणारे GE404 इंजिनची दुसरी तुकडी भारताला दिलेली आहे? तर ही अमेरिकेची कंपनी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आपण जर बघितलं तर हे इंजिन भारताच्या स्वदेशी हलक्या लढाऊ विमान तेजस मार्क 1A कार्यक्रमासाठी महत्त्वाचं इंजिन आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडे हे इंजिन देण्यात आलेले आहे, कारण तेजसचं
बनवण्याचं काम जे आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड करत असते. 8वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी 16व्या इंडिया ट्रेड फेअरचं उद्घाटन कुठे केलं? तर बघा मित्रांनो, नवी दिल्ली ठिकाणी, नवी दिल्लीमध्ये वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी 16व्या इंडिया ट्रेड फेअरचं उद्घाटन जे आहे तर ते केलेलं आहे. तर केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी, ओके, नवी दिल्लीमध्ये नाही झालेलं मित्रांनो, चेंज करा, टोकियो जपानमध्ये आपण जर बघितलं तर इंडिया ट्रेड फेअरचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर माय मिस्टेक इथं, 16वे इंडिया ट्रेड फेअरचं उद्घाटन टोकियोमध्ये करण्यात आलेलं आहे. हा मेळा भारतीय कापड निर्यातकांसाठी, आपण जर बघितलं तर जपानी खरीदार जे असतील तर त्यांच्याशी थेट संपर्क जो आहे तर तो या कार्यक्रमांतर्गत होणार आहे. तर भारताचे जे काही कापड निर्यातक जे आहे तर ते थेट जपान मध्ये कापड खरीददार जे आहे तर त्यांना कापड विकणार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हे एक व्यासपीठ जे आहे ते भारताने उभे केलेलं आहे. तर केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. इंडिया ट्रेड फेअर कितवा होता? 16वा होता. कुठे आयोजित करण्यात आला? तर टोकियो जपानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. 9वा प्रश्न, फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनला आहे? तर बघा मित्रांनो, फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली? तर कोनेरू हम्पी. कोण बनलेली आहे? कोनेरू हम्पी. तर जॉर्जियामध्ये बाटुमी या ठिकाणी फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जो आहे तर तो सुरू आहे आणि उपांत्य फेरीमध्ये कोनेरू हम्पी पोहोचलेली आहे आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. तर भारतीय ग्रँडमास्टर आहे कोनेरू हम्पी. कोनेरू हम्पीने चीनच्या सॉंग युक्सिन विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान जे आहे ते निश्चित केलेलं आहे, तो सामना जिंकून. आणि आपण जर बघितलं कोनेरू हम्पी ही आंध्र प्रदेश राज्यातील आहे. 10वा प्रश्न, 66व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड मध्ये भारताचं 7वं स्थान राहिलेलं आहे. भारताने यामध्ये 3 गोल्ड मेडल जिंकलेले आहे, ज्यामध्ये कनव तलवारने आणि आरव गुप्ता आणि त्याचबरोबर आदित्य गणेश या तिघांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये भारताने 2 सिल्वर मेडल जिंकले. आबेल मॅथ्यू आणि आदिशिष जैनने या दोघांनी काय केलेलं आहे तर सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. 3 गोल्ड, 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल सुद्धा आपण जिंकलेलं आहे. अर्चित मनासने हे ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर एकूण 6 पदकं जी आहे तर ती भारताने जिंकलेली आहे आणि 6 पदकं जिंकून आपला रँक जो आहे तर तो 7वा आहे. एकूण किती देशामध्ये सामील झाले होते? 110 देश सामील झाले होते. मग आपला रँक 7वा राहिलेला आहे. खूप मोठी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सनशाईन कोस्ट या ठिकाणी इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड जे आहे तर त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बाकी गोल्ड वगैरे कोणी जिंकलं, सिल्वर कोणी जिंकलं हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. बघा 11वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये IIT कानपूरच्या टीमला 2000 वर्ष जुन्या पुरलेल्या बौद्ध स्तूपाचे आणि संरचनात्मक अवशेषांचे अवशेष कुठे सापडले आहे? तर बौद्ध स्तूपांचे अवशेष जे आहे ते IIT कानपूरच्या टीमला मिळालेले आहे यमुनानगर हरियाणामध्ये. कुठे मिळाले? यमुनानगर हरियाणामध्ये. तर मातीच्या खाली जर आपण बघितलं तर IIT कानपूरचे जे काही तज्ज्ञ लोक होते, विद्यार्थी जे होते तर त्यांना यमुनानगर जिल्ह्यामध्ये 2000 वर्ष जुन्या बौद्ध स्तूपाचे अवशेष आढळलेले आहेत. त्यांनी ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारचा वापर केलेला आहे आणि इथं 6 ते 7 फूट खोलीवर त्यांना वर्तुळाकार रचना, जुन्या भिंती, चेंबर सारख्या खोल्या बघायला मिळालेल्या आहे आणि मग त्यांनी आता त्याचं एक्सकॅव्हेशन जे आहे ते सुरू केलेलं आहे. पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न अगेन, जुलै 2025 मध्ये संसदेच्या अधिवेशनाच्या मध्यभागी आपल्या पदाचा राजीनामा देणारे पहिले उपराष्ट्रपती कोण बनले आहे? तर संसदेचं अधिवेशन सुरू असताना आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे जगदीप धनखड यांनी. आपण जर बघितलं तर भारताचे उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड. उपराष्ट्रपती कितवे होते? 14वे होते. 14वे. जो व्यक्ती उपराष्ट्रपती बनतो तो राज्यसभेचा सभापती बनत असतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतीकडे राजीनामा देत असतात. तर आपण जर बघितलं उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतीकडे राजीनामा, द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे.
आरोग्यविषयक आणि वैद्यकीय कारण त्यांनी दिलेली आहे. संविधानाचा कलम 67 या अंतर्गत राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. ते 14वे उपराष्ट्रपती आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे ना, असं करणारे ते पहिले भारतीय उपराष्ट्रपती बनले आहे. सध्या पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, ऑपरेशन फायर ट्रेल काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. जगदीप धनखड हे भारताचे किती उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली होती आणि भारताच्या 6 सदस्याच्या संघाने इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड मध्ये किती पदकं जिंकलेली आहे, किती सुवर्ण पदकं जिंकलेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. किती सुवर्ण पदकं जिंकली, किती एकूण पदकं जिंकली, भारताचं स्थान काय राहिलं हे जर सांगितलं तर बेस्टच होऊन जाईल. तर थांबूया मग आता आपण इथं. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही बॅच जॉईन करणार असाल तर आपला ॲप डाउनलोड करून CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा आणि अधिक डिस्काउंट मिळवा. टेलिग्राम चॅनल, इंस्टाचा पेज देखील फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग आपण इथं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.